नमस्कार मंडळीनो, मनोरंजन विश्वातील काही घडामोडी आणि ताज्या बातम्या जाणून घेऊया। सर्वात पहिली अपडेट आहे की स्टार प्रवाहावरील मालिका शुभविवाह या मालिकेतील प्रमुख अभिनेता यशोमान आपटे याचा एक मोठा अपघात झाला। नुकताच त्याने सोशल मीडियाच्या अकाउंटवर ही माहिती चाहत्यांना दिलेली आहे। त्याच्या संपूर्ण पायाला बँडेज गुंडाळले आहे असे या फोटोमध्ये दिसत आहे। दुसरी अपडेट येते आहे की आपल्या बजेट आकड्यापासून दूर असलेला सिनेमा म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कासवाच्या चालीप्रमाणे हा सिनेमा 22 मार्च रोजी प्रदर्शित झाला होता। चित्रपटाचे बजेट आणि प्रमोशन पाहता याची कमाई तेवढी तशी झालेली नाही आहे। त्यामुळे मनसे नेते आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते अमय खोपकर यांनी हा चित्रपट करमुक्त करावा। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, त्यामुळे हा चित्रपट करमुक्त होणे भरपूर गरजेचे आहे। त्यानंतरची अपडेट आहे की वॉइस ऑफ मुकेश म्हणून प्रसिद्ध असलेली व्यक्ती ज्येष्ठ गायक कमलेश अवस्थी यांचे दुःखद निधन झालेले आहे। त्यांनी अहमदाबाद येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला। त्यांनी नसीब मधील जिंदगी इम्तिहान लेती हे गाणे खूपच चालले होते। त्यांनी मराठी, हिंदी आणि गुजराती या भाषेत गाणी गायली आहेत। त्यांच्या अशा या निधनामुळे संगीत विश्वातील खूपच मोठी हानी झालेली आहे। त्यानंतरची अपडेट आहे की सुप्रसिद्ध अभिनेता डॅनियल बालाजी यांचे दुःखद निधन झाले आहे। त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता। त्यांच्यावर चेन्नई येथे खासगी रुग्णालयात उपचार चालू होते। ते 48 वर्षाचे होते। त्यांच्या या मृत्यूमुळे त्यांच्या घरातल्यांना आणि चाहत्यांना खूपच मोठा धक्का बसला आहे। तर अशाच मनोरंजन विश्वातील घडामोडीसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।